नसरापूर अत्याचार प्रकरणानं वातावरण चांगलंच पेटलेलं आहे। आरोपीनं त्याच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे, तर दुसरीकडे त्यानं शनिवारी कोर्टामध्ये अजब दावा केलाय। त्याच्या या दाव्यानंतर तो किती विकृत आणि क्रूर आहे हे देखील समजतंय। तर दुसरीकडे या अत्याचाराच्या प्रकरणामध्ये आरोपीला लवकरात लवकर मृत्यूदंड देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे। पाहूया। शक्ती कायद्याची अंमलबजावणी तुम्ही का करत नाही? दरवेळी लोक रस्त्यावर उतरतात, दरवेळी आक्रमक होतात। आज जर शक्ती कायदा जर महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात असता तर अशा पद्धतीची कोणा नरधमाची अशा पद्धतीची हिंमत झाली नसती। आपल्याला नराधमाला मृत्यूदंडाची शिक्षा करून घ्यायची आहे। त्याकरता वेळेत चार्जशीट दाखल होणं आणि केस चालणं याकरता आम्ही माननीय हायकोर्टाच्या माध्यमातून सगळ्या गोष्टीला फास्ट ट्रॅकवर नेतो आहोत। सुरुवातीला एक धाक बसला पाहिजे, एक भीती बसली पाहिजे की आज जे लोक त्या लेवल सांगण्याच्या पलीकडे गेलेले आहेत, त्या नराधमाला जोपर्यंत फाशी होत नाही तोपर्यंत एकाही राजकारणाने आमच्या घरी आम्हाला भेटायला येऊ नये। नसरापूर अत्याचार प्रकरणात क्रूर कर्मा भीमाजी कांबळेंनी एकीकडे त्याच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे, तर दुसरीकडे त्यानं निर्लज्जपणाचा कळस गाठत कोर्टात अजब दावाही केलाय। शुक्रवारी 4 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून त्यानं तिची हत्या केली होती। या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी होते, तर दुसरीकडे आरोपीचा निर्लज्जपणाही समोर आलाय। एवढा क्रूरपणा करून सुद्धा किरकोळ मारामारीसाठी अटक केल्याचा अजब दावा या क्रूर कर्म्यानं शनिवारी कोर्टात केला। शनिवारी आरोपी भीमाजी कांबळेला कोर्टासमोर हजर केल्यानंतर त्याचा निर्लज्जपणा समोर। मला किरकोळ मारामारीसाठी अटक केल्याचा आरोपीचा कोर्टात अजब दावा। तुमचं प्रकरण काय आहे, तुम्हाला माहिती आहे का, असं कोर्टानं आरोपीला विचारलं। त्यावर ही मारामारीची किरकोळ केस असल्याचं आरोपीनं सांगितलं। दरम्यान या प्रकरणात कोर्टानं पोलिसांना देखील झापलंय। रिमांड कॉपीमध्ये जुने गुन्हे न टाकल्यानं कोर्टानं नाराजी व्यक्त केली। त्यानंतर कोर्टानं पोलिसांना 15 मिनिट दिले, त्यानंतर पोलिसांनी रिमांड कॉपी बदलली। नराधमानं शनिवारी कोर्टात अजब दावा केला असला तरी आज पोलिसी खाक्या मिळाल्यानंतर त्यानं गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती आहे। चिमुकलीला खाऊ देतो आणि वासरू दाखवतो असं सांगून गोठ्यात नेलं आणि तिच्यावर अत्याचार केल्याचं या क्रूर कर्म्यानं सांगितलं। त्यामुळे त्याला तात्काळ फाशी देण्याची मागणी होते। तसंच शक्ती कायद्याच्या अंमलबजावणीचीही मागणी जोर धरू लागली आहे। शक्ती कायद्याची अंमलबजावणी तुम्ही का करत नाही? दरवेळी लोक रस्त्यावर उतरतात, दरवेळी आक्रमक होतात। मग मागणी होते की याच्यासाठी विशेष अधिवेशन बोलवा, शक्ती कायद्याची अंमलबजावणी करा, पण अजूनही केली जात नाही। यामध्ये अशा प्रकरणांमध्ये जे निकाल आहेत, जो आरोपी आहे त्यामध्ये सुप्रीम कोर्टापर्यंतचे निकाल 1 महिन्याच्या आत येऊन त्यांना फासावर लटकवणं गरजेचं आहे, तरच असे गुन्हे कमी होऊ शकतात। त्यामुळं आता तरी सरकारने पावलं उचलणं गरजेचं आहे, अन्यथा अनेक लहान मुलींचे जे आहेत ते जीव चाललेले आहेत। आज जर शक्ती कायदा जर महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात असता तर अशा पद्धतीची कोणा नरधमाची अशा पद्धतीची हिंमत झाली नसती। आणि म्हणून राज्य शासनाला आमची विनंती आहे की लवकरात लवकर राज्य शासनाने शक्ती कायद्याला मंजूरी देऊन या ठिकाणी त्याची अंमलबजावणी महाराष्ट्रामध्ये करावी। राष्ट्रीय महिला आयोगानं देखील या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे। या प्रकरणात कडक कारवाईचे आदेश महिला आयोगानं दिले आहेत, तर दुसरीकडे आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा द्यावी अशी शिफारस करणार असल्याचं राज्य बालहक्क आयोगानं सांगितलं। नसरापूर येथील बालिकेसंदर्भात घडलेली घटना दुर्दैवी व संतापजनक आहे। आरोपीला जास्तीत जास्त मृत्यूदंडाची शिक्षा व्हावी यासाठी आयोग शासनाला शिफारस करणार आहे। आयोग शासनाकडे विशेष सरकारी वकील नियुक्तीबाबत प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी करून पीडितास व कुटुंबियांना लवकरात लवकर न्याय मिळवून देण्यासाठी शिफारस केली आहे। मुख्यमंत्र्यांनी पीडितेच्या वडिलांशी संवाद साधलाय। नराधमाला मृत्यूदंड देण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं। तर दुसरीकडे कायद्याचा धाक निर्माण व्हावा यासाठी पोलिसांनी आणि सरकारनं प्रयत्न करावेत असं मत रोहित पवारांनी व्यक्त केलं। मी काल स्वतः पीडितेच्या वडिलांशी 2 वेळा बोललो।
मी त्यांना हे समजावून सांगितलं की आपल्याला नराधमाला मृत्यूदंडाची शिक्षा करून घ्यायची आहे। त्याकरता वेळेत चार्जशीट दाखल होणं आणि केस चालणं याकरता आम्ही माननीय हायकोर्टाच्या माध्यमातून सगळ्या गोष्टीला फास्ट ट्रॅकवर नेतो आहोत। रेकॉर्ड वेळेत काम करण्याचा आमचा या संदर्भातला प्रयत्न आहे। सुरुवातीला एक धाक बसला पाहिजे, एक भीती बसली पाहिजे की आज जे लोक त्या लेवल सांगण्याच्या पलीकडे गेलेले आहेत त्यांना वेगळ्या पद्धतीने आणि पोलिसांच्या माध्यमातूनच आणि कायद्याच्या माध्यमातूनच सरळ केलं पाहिजे आणि ते सरळ असं केलं पाहिजे की बाकीचं धाडस नाही झालं पाहिजे। आणि तुम्ही जो महत्त्वाचा मुद्दा घेताय तो शाळेपासूनच राजकारण न आणता जर आपण त्याच्यावर काम केलं तरच होईल। दरम्यान शनिवारी पीडित तरुणीचं इन कॅमेरा शवविच्छेदन करण्यात आलं। पुण्यातल्या ससून रुग्णालयात हे शवविच्छेदन करण्यात आलं। त्यानंतर याचा प्राथमिक अहवाल पोलिसांकडे देण्यात आलाय। त्यामुळे अंतिम अहवाल आल्यानंतरच चिमुकलीच्या मृत्यूचं कारण स्पष्ट होईल। काल रात्री तिच्यावर अंत्यसंस्कार देखील करण्यात आले। यानंतर तिच्या वडिलांनी संताप व्यक्त केलाय। मुलीला न्याय मिळेपर्यंत कोणत्याही राजकीय व्यक्तीनं आमच्या कुटुंबाला भेटायला येऊ नये अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे। माझी आणि माझ्या कुटुंबाची एकच इच्छा आहे, जोपर्यंत माझ्या मुलीला योग्य तो न्याय मिळत नाही, त्या नराधमाला जोपर्यंत फाशी होत नाही तोपर्यंत एकाही राजकारणाने आमच्या घरी आम्हाला भेटायला येऊ नये एवढी माझी नम्र विनंती आहे। जेव्हा त्या नराधमाला फाशी होईल तेव्हाच राजकारणी किंवा जे कोण लोक असतील ज्यांना आम्हाला भेटायचे आम्ही त्यांना भेटू। जोपर्यंत त्या नराधमाला फाशी होत नाही तोपर्यंत कुठल्याही राजकारणाने माझ्या घरी माझं सांत्वन करण्यासाठी येऊ नये। पीडित मुलीच्या वडिलांच्या आवाहनानंतर राजकीय नेत्यांनी त्यांचा भोरचा दौरा रद्द केला। माधुरी मिसाळ आणि मनोज जरांगे यांनी नसरापूरचा दौरा रद्द केलाय। तर दुसरीकडे आरोपीला या प्रकरणात पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। तसंच त्याला तात्काळ फाशी देण्यात यावी अशी मागणी होते आहे। त्यामुळे हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात येणार का, तसंच आरोपीवर कोणती कारवाई होणार हे पाहणं आता महत्त्वाचं आहे। निलेश खरमरे, चंद्रकांत फुंदेंसह कैलास पुरी, झी 24 तास, भोर।